अमरावती जिल्ह्यात नवीन इमारत नेहरू मैदानात मंदिर डीपीआरला तत्वता मान्यता। महापालिकेत खोडके दाम्पत्याने घेतला विकास कामांचा आढावा। यवतमाळ शहरात आदिवासी समाज बांधवांचे पिवळे वादळ धडकले। अनुसूचित जमातीमध्ये बंजारासह इतरांचा समावेश नको, जिल्हा कचेरीवर धडक। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी संघटनेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या। मूर्तिजापूर तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करा, एसडीओंना दिले निवेदन। बुलढाणा जिल्ह्यात मलकापुरातून शाळेकरी मुलीचे सिनेस्टाईल अपहरण, तिघांना अटक। मलकापूर मोताळा परिसर हादरला, संतप्त जमावाने अपहरणकर्त्याची कार पेटवली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे आरक्षण जाहीर, राजकीय पक्षांची तयारी जोरात। रिसोडमध्ये राजकीय वातावरण तापते, इच्छुक लागले कामाला। अमरावती जिल्ह्यात 132 वाहनांकडून 7 लाखांचा दंड वसूल, खासगी बस ट्रॅव्हल्स लक्ष, राज्य महामार्गावर पथकांकडून तपासणी। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली। त्या घोषणेचा अध्यादेश शुक्रवारी करण्यात आला। या मदतीच्या यादीत 347 तालुक्यांचा समावेश आहे। यात यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा समावेश करण्यात आला। अकोल्यात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची मूर्तिजापूर तालुक्यात सर्रास विक्री, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, कारवाईचा दाख नसल्याने वाढले प्रकार। बुलढाणा जिल्ह्यातील 9 तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी पॅकेजचा लाभ, अतिवृष्टी पूरग्रस्तांना शासनाचे विशेष मदत पॅकेज लागू, टंचाई काळातील सवलतीप्रमाणेच मिळणार लाभ, शेतकऱ्यांना एग्रीस्टेक नोंदणीचे आवाहन। राज्यातील कृषी महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी उपलब्ध 16,830 जागांपैकी तब्बल 3,000 जागा रिक्त आहेत। कॉलेजची वाढती संख्या पुढे काय करायचे या प्रश्नामुळेच अशी स्थिती निर्माण झाल्याचे समोर येत आहे। अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाबाबत राज्यातील महायुती शासन उदासीन असल्यामुळे शासनाच्या विरोधात बुधवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यात आशा स्वयंसेवकांची जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी, ऑनलाईन कामामुळे संताप, मानधनातील अनियमितता दूर करण्याची मागणी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत निवडणूक तयारीवर मंथन, शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। बुलढाणा जिल्ह्यात सरन्यायाधीशांवर हल्ला म्हणजे लोकशाहीवर प्रहार, मवियाचा संताप, गुन्हा दाखल करण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे जिल्हा बँकेचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील ठाकरे यांचा वाढदिवस 10 ऑक्टोबर रोजी येथील बँकेचे कार्यालयात साजरा करण्यात आला। अमरावती जिल्ह्यात महायुती भाजप सरकार विरोधात काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा, कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर मागण्यांचे दिले निवेदन। यवतमाळ जिल्ह्यात दुपटी भूमिका रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला भोवली, तक्रारकर्त्याला 4.5 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश। अकोला शहरासह जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला होता। यावर्षी उंचाकी 258.5 मिमी इतका पाऊस पडेल याची नोंद ऑगस्टमध्ये झाली। 1 जून पासून आतापर्यंत एकूण 734.7 मिमी इतका पाऊस पडेल याची नोंद अकोला हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळराजा येथे अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुल योजनेचा लाभ द्यावा, आमदार कायंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। वाशिम जिल्ह्यातील जयपूर येथील अंकारेश्वर विद्यालयात मुख्याध्यापक संजय दाजीबाराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व शिंदे गुरुजी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला। अमरावती जिल्ह्यात न्यू हनुमान नगर शांतीनगर येथील कुटणखान्यावर धाड, शहर गुन्हे शाखेची मेगा कारवाई, एकाच दिवशी पिटाअंतर्गत 2 गुन्हे। यवतमाळ जिल्ह्यातील 16 पंचायत समितीच्या सभापती पदांचे आरक्षण आज ठरणार, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता सभा, इच्छुकांची उत्सुकता पोहोचली शिंगेला। अकोला जिल्ह्यात एकाच दिवसात 90 गुन्हे दाखल, दारू जप्त, ऑपरेशन प्रहार अंतर्गत कारवाईचा धडाका। बुलढाणा जिल्ह्यात सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा बुलढाणा वकील संघाकडून निषेध। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आमदारांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची वर्गनिहाय पडताळणी, सोहळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आकस्मिक भेट। अमरावती जिल्ह्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू, मेस्मा लागू, खासगीकरणाला विरोध, 245 अभियंतेही संपात। यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या विरुद्ध कारवाई करा, राष्ट्रपतींना पाठविले निवेदन, दारवा येथे माथेफिरू वकिलाचा निषेध। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे विविध उपक्रम राबवून वन्यजीव सप्ताह साजरा, विद्यार्थ्यांसाठी निबंध व रांगोळी स्पर्धेचे आयोजन। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव कुंडपाण येथे विरोधी आमदार असल्याने मेहरकर लोणारला त्या यादीतून वगळले, काँग्रेसचा आरोप, महसूल विभागाच्या 9 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना मदतीचा निर्णय।
वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार परिसरात पुन्हा उभारी घेते श्वेत क्रांती. ग्रामीण भागात दूधगंगा, दुग्ध व्यवसायांकडे ओढा. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील त्या 54 गावांना जारेदा विद्युत उपकेंद्राहून दिवाळीच्या आत वीज जोडणी करावी असे निर्देश आमदार रवी राणा यांनी गुरुवारी आश्वासन समितीच्या मुंबई येथील उच्चस्तरीय बैठकीत दिले. यवतमाळ जिल्ह्यातील बांबोडगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्ह्यात ओकड तालुक्यातील रोहणखेड परिसरातील शेती शिवारांना जोडणारे शेत रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळावे, डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन. चिखली येथे जिल्हा उद्योग समितीची बैठक. वाशिम जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत वायुसेना दिन उत्साहात, युवा सैनिकांच्या वायुसेनेच्या कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात राष्ट्रसंत वारकरी संप्रदायाचे ध्वज. लक्ष्मणदास काळे गुरुकुंज मोजरी येथे 57वा पुण्यतिथी महोत्सवात कीर्तन संमेलन. यवतमाळात आर्णी तालुक्यातील सावडी साधोबा वन परिक्षेत्रांतर्गत येणारे अंजनखेड वर्तुळातील कवठा बाजार येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह राबवण्यात आला. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे प्रश्न मंजूंच्या स्पर्धेला प्रतिसाद. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या नळांच्या मीटरची भंगारात विक्री. नगरपालिका प्रशासन मेटाकुटीस. खामगाव शहरात हजारो मीटर व साहित्यांची चोरी विक्री जोरात. वाशिम जिल्ह्यात याद्यांच्या अपूर्ण, नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी कशी मिळेल? 35 गावांच्या याद्या अपूर्ण, महसूल प्रशासनाकडून विलंब, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते नालीचे बांधकाम झाले, परंतु बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून पाणी वाहून जाण्याकरिता उतार काढलेले नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून न्यायालय रस्ते सुव्यवस्थित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी दुपारी 12 वाजता पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी तालुका काँग्रेस नेतृत्वात दारव्हा शहरातून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. अकोला जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ओकोटात उद्धव सेनेचे हंबरडा आंदोलन. पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची उपस्थिती. जुने निकष न लावता पुरेसा मोबदला देण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरातील भुसावळ चौक परिसरातील नीलकमल हॉटेलचे अतिक्रमण गुरुवारी नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पुन्हा काढले. न्यायालयाकडे स्थगनादेश हटवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर झालेल्या बेड हल्ल्याच्या वाशिम विधिज्ञ मंडळाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात मेळघाटात गरीज प्रसूती, त्या गावाकडे लक्ष देणार. आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वागचौरे. यवतमाळात राळेगाव तालुक्यातील कोच्ची ते विरुळ पाणद रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार कोच्ची येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली. 50 लाखांच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याचे निवेदनात म्हटले. काही ठिकाणी एका महिन्यातच हे काम वाहून गेले. योग्य ठिकाणी पुलाचे बांधकाम केले नाही, तसेच रोडच्या साईड पट्ट्या मुरमाने बनल्याचे या निवेदनात आरोप करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एससी आरक्षण उपवर्गीकरण थांबवणे संबंधित समितीचे कार्य थांबवणे आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करावा अशी मागणी आरक्षण बचाव कृती समितीद्वारे खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन देऊन करण्यात आली. बुलढाण्यात सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय शिंदे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहाडी येथे सकाळी 9 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत शेतरस्ते आणि पाणद रस्ते खुले करण्याबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे वंचित बहुजन आघाडीचे 9 ऑक्टोबर रोजी रिसोड येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.